फलटण तालुक्यातील कापडगाव येथील कैलासवासी तानुबाई सदाशिव खताळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणादिनानिमित्त मंगळवार दिनांक 24 रोजी सकाळी हबप ॲडव्होकेट राहुल महाराज पार्टी यांचे सुसराव कीर्तन संपन्न झाले। कार्यक्रमाचे सातारा जिल्ह्यातील प्रगतशील बागायतदार, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यापारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचसोबत अमोल खताळ, सत्यजित खताळ, बापूराव उर्फ दशरथ खताळ यांनी सर्वांचे आभार मानले। लोणंद, सातारा, संपादक दिलीप वाघमारे, पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज। तुम्हाला सगळ्यांना पाठ झाला। चला, मनुष्य मेला, पण मनुष्य निघून गेल्यानंतर काही विधिवत कार्यक्रम पार पाडले जातात। मला वाटते त्यातला सगळ्यात पहिला कार्यक्रम, सगळ्यात पहिला विधी म्हणजे अंत्यविधी। अंत्यविधी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी विधी केला जातो, त्याला आमच्या परिसरामध्ये सावटणे असं म्हणतात। चला, तो सावटणे विधी परिपूर्णतेला गेल्याच्या नंतर मला वाटतंय 10वा होतो, काही ठिकाणी 12वा केला जातो, काही ठिकाणी 13व्याचं कीर्तन असते। आमच्या भागामध्ये 13व्याचे कार्यक्रम असतात। 13वा विधी उत्तर कार्यविधी त्याला म्हटले। चला, काही दिवसानंतर 5.5 महिन्याचं कीर्तन काही भागात केलं जातं, काही ठिकाणी 11.5 महिन्याचं कीर्तन केलं जातं। आपल्या परिसरामध्ये प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन करण्याची रीत आहे, पद्धत आहे, ज्याच्या त्याच्या भागानुसार, आवडीनुसार आहे। म्हणजे प्रथम करत असताना काही भागात प्रथमचं द्वितीय केलं जातं, द्वितीयचं तृतीय केलं जातं, ही ज्याची त्याची आवड आहे। हे का सांगितलं? हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, मनुष्य गेल्यानंतर त्याच्याकरिता म्हणून केलेले जेवढी विधी आहे त्या सगळ्या विधींचा विचार केला तर सगळे विधी शोकाकुल आणि दुःखद अंतकरणातून पार पडतात। अंतकरणाला वेद नाही, दुःख होत आहे, यातना होत आहे, त्रास होतो, निश्चित नकळत मन गहिवरून येतं आणि अंतकरणाला झालेल्या त्रासाला बांध फुटतो, डोळ्यातून आसू वाहायला लागतात आणि आपले जे दुःख आहे ते जगाच्या समोर येतं। जगाच्या समोर आलेलं दुःख लोकांनी पाहिल्यानंतर त्यांच्याही नको देता येणार, ओला तोपर्यंत आकार देता येईल, वाढल्यावर काय करणार? सोपं सांगू तुम्हाला, जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता। एकदा का तुमच्यासारखा वाढला परत एवढं मात्र फिट कळालं असेल तुम्हाला, नाही परत आकार देता येणार। त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याकरता कुंभाराचे हात पुढाले, स्वतःच्या हाताने आकार देता देता सुंदर, सुबक, आकर्षक देखणं बघतच राहावं इतकं अप्रतिम असं गाडगमडकं तयार झालं। आनंद वाटला कुंभाराला, आपल्या हाताने कमाल केली, किमया केली, सुंदर गाडगमडकं तयार झालं। लक्षात आलं, गाडगमडकं सुंदर तयार झालं, बरं, पण तयार केलेलं गाडगमडकं मातीचं आहे। कशाचं आहे? मातीचं। हे मातीचं कधी फुटल सांगता येत नाही, पण मातीचं मडकं जास्त काय टिकावं असं वाटत असेल तर त्या मडक्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? तुम्ही बोललाय बरोबर, फक्त तुम्ही गप्प बसताय। काय करावं लागेल? भाजावं लागेल। अरे मातीचं मडकं जास्त काय टिकावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता भाजावं लागेल। नीट ऐका रे,
मातीचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता भाजावं लागतं. हे रक्तामासाचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर हरिनामानं भाजावं लागतं. म्हणून या माऊलीचं 99 वर्षाचं आयुष्य पूर्ण झालं. 40 वर्षाची वारकरी संप्रदायाची सेवा आहे, पायवारी आहे. मी बोलणार आहे त्या विषयाला धरून पुढे. पण मंडळी, ते मडकं रक्तामासाचं सुद्धा हरिनामानं भाजावं लागतं. भाजलं म्हणतं त्या कुंभारात. मस्त भाजल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आता चांगलं भाजलंय, भाजलेलं मडकं लवकर फुटणार नाही. मडकं लवकर फुटणार नाही कुंभाराच्या ध्यानात आलं. पण एवढी प्रक्रिया कशा करता केली होती? हे पोट भरण्याकरता ना. पण हे तयार केलेलं मडकं आपलं पोटही भरणार नाही हे त्याच्या ध्यानात आलं. पण हे तयार केलेल्या मडक्यानं आपलं पोट भरावं असं वाटत असेल तर मडक्याला काय करावं लागेल? लोणंदच्या बाजारात विकावं लागेल. आमचा बघा शनिवारचा बाजार असतो किकवीचा, माहित असं तुम्हाला? हा, पण तो माणसांचा नसतो, एवढाच फरक आहे. हा, लोणंदच्या बाजारात जावं लागेल, विकावं लागेल. कुंभार ते मडकं घेऊन बाजारात गेला. सकाळपासून संध्याकाळ